नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे स्टिचिंग विथ आयडिया. तर इथे बघा, मी तुम्हाला 40 साईजचे प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर इथे बघा, मी स्टिच केल्यानंतर त्याचा तुम्हाला मी व्हिडिओही दाखवलेला आहे की कशा प्रकारे फिटिंगला ब्लाऊज बसलेला आहे. तर टाईम न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. इथे मी तुम्हाला स्क्रीनवर मापे दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही मापे बघून कटिंग करू शकता. तर इथे बघा, पूर्ण उंची बघा किती आहे. पूर्ण उंची आहे 14.5 इंच. तर त्याच्यामध्ये 1 इंच घेतलं तर 15.5 इंच. तर इथे बघा, मी हे 4 फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे अस्तर, म्हणजेच आपल्याला दोन्ही पार्ट एकत्र मिळून जातील. तर बघा, मी एक पार्ट आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा खालच्या साईडनं. आणि त्याच्यानंतर मी जो वरचा एक अस्तरचा भाग आहे त्याच्यावरून मी जी आपली तयार उंची पाहिजे ती मी इथे टाकलेली आहे. त्यानंतर बघा, इथे मी सरळ रेष ओढून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपला हा डीप नेक आहे ब्लाऊज. मग त्यासाठी मी इथे शोल्डर घेतलेले आहेत 5.5 इंच बघा, आणि खाली 5.5 इंचावर मार्क करायचे. आणि त्याच्यानंतर बघा, मी अशा प्रकारे 6 इंचावर मुंडा टाकलेला आहे. त्यानंतर बघा, आपली छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग येतो 10 इंच. तर मी इथे 10 इंचावर मार्क केली. पुन्हा मार्जिन मी 1.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर बघा, कंबर आहे आपली 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. 1 इंच बॅकसाठी टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच हा मी मार्जिन घेतलेला आहे. त्यानंतर बघा, इथे छातीचा जो आपण मार्क केलेला तिकडे अशा प्रकारे सरळ रेष ओढवून घेतली. त्यानंतर ही जी फिटिंगची शिलाई त्याच्यावर एक सरळ रेष मारून घेतलेली आहे. आणि बघा, इथे आपली गळा रुंदी जी आहे ती मी इथे 2 इंच टाकलेली आहे. हे मी तुम्हाला दाखवत आहे पुढच्या गळ्यासाठी, पण हा आपला बॅक पार्ट निघणार आहे बघा अशा प्रकारे हा गळा. तर इथे तुम्ही कितीही डीप गळा ठेवू शकतात तुमच्या आवडीनुसार. आणि त्यानंतर काय करायचं बघा, इथे आर्महोलकडे 1/2 इंचावर मी मार्क केलेली आहे आणि अशी सरळ रेष ओढावून घेतलेली आहे. म्हणजे काय की आपल्या खाक्यामध्ये फुगा येत नाही. त्यानंतर बघा, का इकडनं मी बघा 1 इंचावर मार्क केले आणि पुढच्या रेषेवर 1 इंचावर मार्क केले. म्हणजे पुढचा आणि मागचा दोन्ही आर्महोल आपल्याला भेटून जातील. फिटिंगची साईड आहे तिकडनं मी 1/2 इंच खाली आलेले आहे, तुम्हाला तिथे दिसतच असेल. त्या प्रकारे फिटिंगला थोडंसं फिटिंगच्या साईडला थोडं खाली यायचं, म्हणजे आपल्या खाक्यामध्ये खेचल्यासारखं होत नाही. त्याच्यानंतर बघा की जी आपली बाहेरची बाजू आहे ती अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं. बघा, इथे मी फिटिंगच्या साईडला 1/2 इंच एवढी, 1/2 इंच पण नाही त्यापेक्षा कमी मी येऊन ते कट करून घेतलेले आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला दोन्ही पार्ट काढायचे आहेत, म्हणून मी इथे आपली जी प्रिन्स कटसाठी आपल्याला जो टक्स लागेल त्यासाठी मी आताच इथे अशा प्रकारे 2 इंचाचा टक्ससाठी मी कपडा कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बॅक पार्टमधला तो कपडा आपल्याला कट करायचा आहे. तर हा आपला आहे बॅक साईडचा पार्ट, त्याच्यामुळे हा मी इथे कपडा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा काय करायचं की जे आपल्याला जेवढी गळ्याची उंची पाहिजे तर त्यानुसार तुम्ही इथे गळ्याची उंची टाकू शकतात. तर बघा, मी 11.5 मार्क केले. त्याच्यानंतर त्याची वीथ घेतलेली आहे 3 इंच आणि त्यानंतर त्याला मी गोलाकार अशा प्रकारे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर हा आपला निघालेला आहे फ्रंट पार्ट बघा. अशा प्रकारे मी त्याला पुन्हा मार्क करून घेतलेला आहे. आणि जो आपला फ्रंट पार्टचा आर्महोल आहे त्याला मी अशा प्रकारे इथे शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 2 इंच आणि त्याची वीथ घेतलेली आहे बघा मी 2.5 इंच घेतलेली आहे बघा. अशा प्रकारे
आणि सरळ अशी मी रेष मारून तो बॉक्स तयार करून तिथे गोलाकार दिलेला आहे. तुम्ही इथे कुठलाही आकार देऊ शकतात. आता प्रिन्स कटचा आपल्याला शेप देण्यासाठी इकडनं बघा आपण बंद बाजूकडनं मी घेतलेलं आहे 4 इंच. त्यानंतर मी त्याची उंची ठेवलेली आहे 4.5 इंच. त्यानंतर बघा आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला ना, तो इथे 2 इंच मार्क करायचा अशा प्रकारे आणि इथे प्रिन्स कटचा अशा प्रकारे शेप द्यायचा. तर प्रिन्स कट ब्लाऊज हे खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही अगदी किती घाईचा ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा प्रकारे पटकन तुम्ही 10 मिनिटामध्ये कटिंग करू शकता. तर बघा मी इथे तुम्हाला प्रिन्स कटचा शेप कशा प्रकारे द्यायचा तेही मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खूपच सोप्या पद्धतीमध्ये. त्यानंतर बघा काय मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला फ्रंट पार्ट पॅक ठेवायचा असेल आणि बॅक पार्टला हुक लावायचे असेल तर तुम्ही असंच ठेवू शकतात. आणि जर पुढच्या साईडला तुम्हाला हुक लावायचे असतील तर तुम्ही तिथे कट करून घ्यायचं मध्ये. तर हे आपल्या अस्तर आता कट झालेलं आहे. तर आता आपण बाहीची कटिंग बघूया. तर बघा इथे हा उरलेला कपडा होता तो मी अशा प्रकारे व्यवस्थित करून ठेवला. आपली उंची होती 5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच घेतला, 6 इंच मार्क केली आणि जो आपला छातीचा चौथा भाग तो मी इथे टाकलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आणि तिकडनं बघा मी 3.5 इंचावर मार्क केलेले कॅप हाईटसाठी आणि त्यानंतर तिकडनं आपल्याला 1.5 इंचावर मध्ये यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे आपल्या बाहीची ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथे फिटिंग आहे 14 इंच, त्याचा दुसरा भाग येतो 7 इंच. तर तो मी इथे टाकलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण बाहीला शेप देऊन कट करून घ्यायचा आणि त्याचा मी मेन सेंटर काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी अशा प्रकारे कैरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपली बाही कटिंग झालेली आहे आणि जिकडनं आपण कट करतो पुढच्या मुंड्यासाठी तिकडे अशा प्रकारे फुली करून घ्यायची. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे 2 पार्ट आहेत हे आपल्याला पुढच्या साईडला लावायचे. त्यानंतर बघा मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी अस्तर ठेवून कट करून घेत आहे. तर कधी आपण असं सिल्कवाला असेल ना कपडा सरकणारा तेव्हा तो अर्धा इंच तरी जास्त ठेवून ते कट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना कपडा कमी पडू नये त्यासाठी थोडा एक्स्ट्राच कटिंग करून घ्यायचं. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि काही समजलं नसेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा.